नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील काही कॉलेजेसचे फिजिओथेरपीचे 2025 च्या ॲडमिशनचं शेड्यूल आलेलं आहे। त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा ओपन झालेले आहेत। नेमके कॉलेजेस कोणते आहेत, त्याची फीस किती आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आमच्या स्क्रीनवर आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी नीट परीक्षा याही उद्देशाने देतात। जर आपल्याला MBBS, BDS, BMS नाही मिळालं तर आपण फिजिओथेरपी करूयात। बरेचसे विद्यार्थी मागच्या काही वर्षापासून फिजिओथेरपी या कोर्सकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वर्ष अगोदर फिजिओथेरपीला तेवढी डिमांड नव्हती, पण आता या काळामध्ये फिजिओथेरपीची जी काही वाढती डिमांड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा कल सुद्धा फिजिओथेरपीकडे सुद्धा शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि फिजिओथेरपीचं जे काही मेरिट आहे स्टेट कोट्याचं ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिओथेरपीचे ॲडमिशन ऑफिशियल 2025 चे चालू झालेत असं म्हणायला हरकत नाही, कारण काही युनिव्हर्सिटीचे जे काही ॲडमिशन शेड्यूल आहेत ते आता ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर आलेले आहेत। नेमके कोणते कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीस कशा प्रकारे लागणार आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण पाहणार आहोत। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे। डीम युनिव्हर्सिटीमध्ये जे काही फिजिओथेरपी कॉलेज आहे डीम युनिव्हर्सिटीचे त्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एक एक स्लाइड पाहून आपण समजून घेऊयात की की पॉइंट्स काय आहेत। फिजिओथेरपीसाठी 4.5 वर्षाचा बॅचलर डिग्री कोर्स आहे फिजिओथेरपी। 4.5 वर्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांना एज्युकेशन घ्यावं लागतं। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 टाईपचे फिजिओथेरपी कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज, याची संख्या आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 4। दुसरा आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज, याची संख्या आहे 93 च्या पुढे। म्हणजे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत ते संख्येने जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेसची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे, ज्याला आपण ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, ही विद्यार्थ्यांची नीट एक्झाम झाल्यानंतर, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते, ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS त्याचबरोबर फिजिओथेरपी याच्या सोबतच महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी चालू होतात। परंतु दुसरा एक प्रकार आहे फिजिओथेरपी कॉलेजचा डीम युनिव्हर्सिटी फिजिओथेरपी कॉलेज, म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्र राज्यातील यांच्या ॲडमिशन प्रक्रिया मात्र आत्ता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा त्यांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस जे आहेत तर याच्यासाठी विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर या ठिकाणी उपयोगी पडतो आणि जे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत यांच्यासाठी यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते। कशा प्रकारे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये समजून घेऊया। गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आफ्टर नीट रिझल्ट CET सेल महाराष्ट्राची जी काही 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे यामध्ये या कॉलेजेसचे ॲडमिशन होतात। इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात। जे काही स्कॉलरशिपचे रूल आहेत ते संपूर्ण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला लागतात। या ठिकाणी विद्यार्थ्यांना सीटचं रिझर्वेशन पण मिळत असतं। तर डीम युनिव्हर्सिटीचं जे आहे तर सेपरेट एंट्रन्स एक्झाम असतात यांच्या। म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजेच कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत, कृष्णा इन्स्टिट्यूट कराड आहे, MGM आहे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी आहे, भारती विद्यापीठ आहे, DY पाटील आहे, दत्ता मेघे आहे, अशा डीम युनिव्हर्सिटी जे काय आहेत महाराष्ट्र राज्यातील रेप्युटेड या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल विद्यार्थ्याला तर मात्र त्या युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते। आणि सध्या फिजिओथेरपी संदर्भात महत्त्वाचे अपडेट काय आहेत की काही डीम युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्यांच्या एक्झामसाठीचे रिलीज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तशा प्रकारच्या नोटीस डीम युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर आलेल्या पाहायला मिळतात। कोणत्या डीम युनिव्हर्सिटीच्या आहेत? कृष्णा इन्स्टिट्यूट कराड, MGM CET,
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी आणि भारती विद्यापीठ यांचे नोटिफिकेशन सध्या त्यांच्या वेबसाईटवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपी करायचं, एखाद्या चांगल्या कॉलेजेसमध्ये फिजिओथेरपी करायचं, एका चांगल्या शहरामध्ये फिजिओथेरपी करायचं आहे, कारण ह्या डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या रेप्युटेड डीम युनिव्हर्सिटी आहेत आणि यांचे MBBSचे पण कॅम्पस आहेत, त्याचबरोबर BAMSचे पण कॅम्पस असलेले आपल्याला पाहायला मिळतात, BDSचे पण कॅम्पस आहेत, मोठे मोठे कॅम्पस आहेत आणि याच्यामध्ये फिजिओथेरपी म्हणजे त्यांचं हॉस्पिटलचं जे काही बेनिफिट आहे ते फिजिओथेरपीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत असतं. बाकी आपण जर गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज सोडलं आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस जर बघितले तर काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस ज्या आहेत त्या ठिकाणी विशेष सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध नसतात. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी फिजिओथेरपीसाठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट हा ऑप्शन टाळून डीमला सुद्धा प्रेफर करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या 4 डीम युनिव्हर्सिटीच्या एक्झाम एंट्रन्सचे नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर आलेले आहेत. लास्ट डेट टू अप्लाय आपण पाहूया. ज्या विद्यार्थ्यांना कृष्णा इन्स्टिट्यूट कराड म्हणजे कृष्णा विश्वविद्यापीठ याच्यामधून फिजिओथेरपी करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठीचं काय शेड्यूल आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊयात की ज्या विद्यार्थ्यांना कृष्णा इन्स्टिट्यूट कराड चूज करायचं आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट कराडचा डेट अँड टाइम ऑफ एंट्रन्स एक्झाम 12 जून 2025ला फिजिओथेरपीच्या ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांची एंट्रन्स एक्झाम होणार आहे. मोड ऑफ एंट्रन्स टेस्ट ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे. त्याचबरोबर डेट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन विद्यार्थी कधीपर्यंत करू शकतात किंवा कधीपासून सुरू होणार आहेत 7 एप्रिल 2025 म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट कधी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची 7 जून पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कृष्णा इन्स्टिट्यूट कराड या कॉलेजमध्ये फिजिओथेरपी करायचं असेल तर करू शकतात. एंट्रन्स फॉर्म फी या ठिकाणी दिलेली आहे 500 रुपये. म्हणजे फॉर्म 7 तारखेला सुरू झालेले आहेत. लास्ट डेट आहे 7 जून. या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कृष्णा इन्स्टिट्यूट कराड या कॉलेजमध्ये फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या एंट्रन्सचं हे शेड्यूल आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया दुसरं एक शेड्यूल MGM ग्रुपचं. MGM हा सुद्धा एक महाराष्ट्रातील मोठा ग्रुप आहे. यांचे 4 MBBSचे कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. MGMचे 4 MBBS कॉलेज सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. पहिला आहे नवी मुंबई, त्याच्यानंतर आहे नेरूळ, त्याच्यानंतर आहे वाशी, त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. हा खूप मोठा ग्रुप आहे. MGM खूप मोठं रेप्युटेड नाव आहे महाराष्ट्रातलं. तर त्यांच्या सुद्धा फिजिओथेरपीच्या ॲडमिशनचे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. ऑनलाईन ॲप्लिकेशन विद्यार्थी MGMच्या वेबसाईटवर जाऊन 26 जून 2025 पर्यंत त्या ठिकाणी भरू शकतात आणि डेट ऑफ MGM CET आहे 13 जुलै 2025 रोजी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी CETचा त्यांचा रिझल्ट कळणार आहे आणि त्या CETच्या बेसवर फिजिओथेरपी म्हणजेच BPTHचे ॲडमिशन त्या ठिकाणी MGMमध्ये पार पडणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं पाहूयात. आणखी एक भारती विद्यापीठ पुणे यांचे सुद्धा फिजिओथेरपीचे ॲप्लिकेशन फॉर्म निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. तर लास्ट डेट टू अप्लाय विद्यार्थी या ठिकाणी 30 मे 2025 पर्यंत म्हणजे या मंथ एंडिंग पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी भारती विद्यापीठसाठी अप्लाय करू शकतो. एक्झाम डेट आहे 8 जूनला एक्झाम होणार आहे. रिझल्ट 16 जूनला डिक्लेअर होणार आहे आणि त्यांच्या ॲडमिशन प्रोसेस 23 जूनपासून चालू होणार आहेत आणि कॉलेज 1 ऑगस्ट 2025 पासून चालू होणार आहे. भारती विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी जर भारती विद्यापीठामध्ये त्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकतात. पुढचं महत्त्वाचं कॉलेज आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म 3 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहेत. लास्ट डेट अप्लाय आहे 23 मे पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म विथ लेट फीस म्हणजेच 1 जून पर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी आहे आणि डेट ऑफ एक्झाम आहे 8 जून पर्यंत. तर हे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणीचं या ठिकाणी शेड्यूल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना डीममध्ये ह्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपी करण्याची इच्छा आहे किंवा नीट बरोबरच काहीतरी बॅकअप ठेवून विद्यार्थ्यांना चालायचं आहे की समजा नीटमध्ये कमी मार्क्स आले ना आपल्याला फिजिओथेरपीला सुद्धा जायची इच्छा आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक फॉर्म महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. आता आपण फीसचा डिफरन्स समजून घेऊयात. गव्हर्नमेंट कॉलेजचं फिजिओथेरपी कॉलेज जर विद्यार्थ्यांना मिळाला, गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही फिजिओथेरपीचे ॲडमिशन आहे ते कंप्लीट नीट स्कोरच्या बेसिसवर होतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना 400 ते 450च्या दरम्यान मार्क्स असेल तर गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळतं, कारण रेप्युटेड गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले आणि मॅक्सिमम फीस जी आहे ओपन कॅटेगरीचा जरी आपण विद्यार्थी गृहीत धरला तर 50,000 पर्यंत त्याला त्या ठिकाणी फीस पडते. त्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ज्या काही फीसच्या रेंज आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील अशा आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजची फीस 41,000 पासून ते 1,75,000 पर्यंत, काही कॉलेजची पावणे 2 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी फीस जाते। परंतु प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत फिजिओथेरपीची, या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत असतात आणि मुलींना एज्युकेशन फ्री असल्यामुळे फिजिओथेरपीची फीस सुद्धा या ठिकाणी कमी होते। ज्या विद्यार्थ्यांना फीसचा इश्यू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये फिजिओथेरपी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम झाल्यानंतर नीटचा रिझल्ट येईपर्यंत वाट बघायची आहे आणि स्टेट कोट्याच्या फिजिओथेरपी कॉलेजेससाठी विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचा आहे। कट ऑफचा जर विचार केला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज, तर विद्यार्थी नीट परीक्षेला बसला असेल आणि त्यांना 25च्या वर जरी मार्क्स आले, नीटमध्ये 25+ मार्क्स जरी आले, तरी महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे ना कुठे त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळत असतं। कारण या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे नीटचा, तो लागू होत नाही। नीट नॉट इलिजिबल विद्यार्थी सुद्धा फिजिओथेरपीला या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो। खूप कमी कट ऑफ असतो कारण कॉलेजची संख्या जास्त असते आणि फिजिओथेरपीला अप्लाय करणाऱ्याची विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती सध्याच्या घडीला थोडीशी कमी असते। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो काही फिजिओथेरपी करण्यासाठीचा जो ओढा आहे तो मेट्रो सिटीमध्ये आहे। इथल्या कॉलेजेसचे मेरिट थोडेसे हाय राहतात, परंतु बाकी अदर महाराष्ट्र जे आहे, रिजन जे आहेत महाराष्ट्रातले, त्या ठिकाणी फिजिओथेरपीचं मेरिट कमी असतं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं बेनिफिट घ्यायचं आहे, फीसचा इश्यू आहे, अशा विद्यार्थ्यांनी मात्र स्टेट कोट्याची फिजिओथेरपीची जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होईल त्यावेळेस भाग घ्यायचा। परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज पाहिजे, शहरात राहायचं आहे आणि फीसचा काहीही इश्यू नाही, अशा विद्यार्थ्यांनी डीम फिजिओथेरपी कॉलेज निवडायला हरकत नाही। आता डीम फिजिओथेरपी कॉलेजच्या फीस कशा प्रकारे आहेत ते थोडक्यात समजून घेऊया। डीम फिजिओथेरपीच्या फीस, आता आपण भारतीय विद्यापीठाचा मागच्या वर्षीचं फिजिओथेरपीचं त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर बघतोय। स्कूल ऑफ फिजिओथेरपी पुणेच्या कॅम्पसची फिजिओथेरपीची जी काही फीस आहे ती आहे 2,48,000 पर इयर। म्हणजेच आपण गव्हर्नमेंटची सुद्धा फीस पाहिली आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटची सुद्धा फीस पाहिली, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या बेनिफिट्सचं खूप कमी खर्चामध्ये होतं। परंतु या ठिकाणी डीमच्या फीस पाहिल्या तर खूप हायर साईडला असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 2,48,000 पर इयर आणि यांचा सांगलीचा जो कॅम्पस आहे तो 1,60,000 पर इयर मध्ये या ठिकाणी करू शकतात। सांगली थोडंसं अफोर्डेबल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता दुसरं आहे एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजची फीस किती आहे, तर या ठिकाणी एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजची फीस जाते जवळपास 2,75,000 पर्यंत। त्याचबरोबर या ठिकाणी 27,500 ॲडिशनल आणि कॉशन मनी डिपॉझिट 20,000, म्हणजे ही सुद्धा हायर साईडला असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर स्कोप काय आहेत, एखाद्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कुठेही फिजिओथेरपी केलं तर सध्याच्या घडीला त्यांना काय स्कोप आहे ते पाहूयात। सेंटर फॉर फिजिकली अँड मेंटली चॅलेंज, म्हणजे तुम्ही सेंटर ओपन करू शकता जे फिजिकली हँडिकॅप आहेत अशा रुग्णांसाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी, ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम आहे, ज्यांना ऑर्थोचे प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी तुम्ही सेंटर ओपन करू शकता। प्रायव्हेट अँड पब्लिक हॉस्पिटलमध्ये काम करू शकता। त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये काम करू शकता, नर्सिंग होम्स, प्रायव्हेट केअर सेंटरमध्ये काम करू शकता, कम्युनिटी हेल्थमध्ये गव्हर्नमेंट सोबत काम करू शकता, प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता स्वतःची, त्या ठिकाणी क्लिनिक सुद्धा तुम्ही फिजिओथेरपीचं क्लिनिक सुद्धा ओपन करू शकता। स्पोर्ट्समध्ये मोठा स्कोप आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल फिजिओथेरपीला तर स्पोर्ट डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मोठा स्कोप येतं आपल्याला पाहायला मिळतं। स्पोर्ट्स क्लिनिक्स अँड फिटनेस सेंटरमध्ये काम करू शकता। जिम कल्चर वाढताना आपल्याला पाहायला मिळतं, इथं सुद्धा फिजिओथेरपिस्टची गरज असते, त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही काम करू शकता। युनिव्हर्सिटी आणि कॉलेजला प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून सुद्धा काम करू शकता आणि फिजिओथेरपी झाल्यानंतर मास्टर डिग्री सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे। तुम्ही मास्टर ऑफ फिजिओथेरपी करून सुद्धा हायर पोस्ट आणि हायर साईडला त्या ठिकाणी काम करू शकता। आत्ताच्या सध्याच्या घडीला भारताचा जर लोकसंख्या आपण बघितली तर 45 ते 80 वयोगटातील जे काही संख्या आहे ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि फिजिओथेरपी यांच्या रिलेटेड आहे, कारण हाडांचे प्रॉब्लेम किंवा ऑर्थोचे प्रॉब्लेम या वयोगटाला खूप जास्त असलेले पाहायला मिळतात। त्याच्यामुळे पेशंट जे आहे त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। फिजिओथेरपी डॉक्टर सध्याच्या घडीला कमी आहेत, त्यामुळे हा एक चांगला करिअर ऑप्शन तुमच्यासाठी बनू शकतो। ज्या विद्यार्थ्यांना डीम फिजिओथेरपीसाठी अप्लाय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण डिटेल दिलेले आहे, त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आणि अप्लाय करू शकता। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।